तर हॅलो सगळ्यांना. जेवढी एक्साइटमेंट माझी किराणा भरण्याची असते ना, तितकाच कंटाळा येतो मला जेव्हा किराणा मी घरी आणते, तोच किराणा डब्यात भरून ठेवण्याचा. आणि फायनली आज मी एका महिन्याचा किराणा आणला आणि रात्री आणून तसाच ठेवून दिला. एकतर रात्री झोपण्यासाठी उशीर झाला आणि खूप कंटाळा केला मी. आणि तो सकाळी किराणा काढला मी आणि माझी हालत पूर्ण खराब झाली. एवढा मोठा किराणा आणून बसले मी आणि आता ठेवायचा कुठं हाच प्रश्न पडला. किती सामान आणते मी आणि ठेवू कुठं, नंतर मग पश्चाताप करते की आता हे ठेवू कुठं सामान. फायनली मग मी घेतलं, डब्यात वगैरे भरून ठेवलं. आणि घर चालवण्यासाठी किराणा किती महत्त्वाचा आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. घरात नेहमी लागणारं तेल म्हणा, तांदूळ म्हणा, गहू, पीठ, डाळी, साखर, चहा, तेल, मसाले, अजून काही काही सांगू तुम्हाला, सर्वच काही सर्वच लागतं. आणि किराणा व्यवस्थित साठवून ठेवला ना तर आपल्याला रोजच्या स्वयंपाकात बघायचं काम नाही. म्हणजे आपल्याला जे लागलं ते लगेच घेता येतं. आणि दर महिन्याचा किराणा जर आपण एकदाच आणला ना तर वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. काय वाटतं तुम्हाला? नंतर मग त्यांनी ग्रॅप्स वगैरे आणले, मुलांना ते काढून वगैरे दिले, मग मी धुवून वगैरे दिले. आणि हा जेव्हा किराणा आणते मी तेव्हा असं वाटतं मी आज करते हे कपाट साफ, उद्या करते. असेच 2-3 महिने गेलेत, मी कंटाळा करते. पण म्हटलं आज फायनली आता मी सर्वच काढले तर मी सगळं व्यवस्थित ठेवून देते. मग पूर्ण डबे वगैरे काढले. जे चांगले आहेत त्याला जे फक्त पुसून घेतले आणि जे खूप घाण झालेत ना त्याला पूर्ण घासून वगैरे घेतले. कारण बाहेर घराचं काम चालू आहे तर एवढी घरात धूळ येते आणि पूर्ण डब्बे वगैरे पूर्ण धूळ धूळ बसून बसून पूर्ण ते झाकणं वगैरे पूर्ण घाण झाले होते. मग मी आज विचार केलाच, म्हटलं काही हो, कितीही कंटाळा येऊ, पण म्हटलं मी आज करणार. आणि मग पूर्ण फायनली मी साफ वगैरे केलं, पूर्ण किराणा भरून ठेवला आणि पूर्ण सेट वगैरे करून ठेवलं. कसं दिसते आता पहिल्यापेक्षा. आणि हे साफसफाई करण्याचं हे काम आपलं आहे, याला कंटाळा किती जरी केला तर आपल्यालाच करणे आज ना उद्या. नंतर मग खूप कंटाळा आला, 2 तास लागले मला. नंतर चहा वगैरे घेतला, थोडी फ्रेश झाले आणि मग स्वयंपाकाला टेकले. म्हटलं आता संध्याकाळचं स्वयंपाकात काय करावं म्हटलं. पहिले पोळ्या करून घेतल्या, मग थोडा विचार केला काय करू. मग बाळ बोललं, मम्मी मला अंड्याची चटणी खायची. मग त्यांना अंड्याची चटणी करून दिली आणि आम्ही मस्त अंड्याची भाजी वगैरे केली.